शेतकरी मित्रांनो, काय हे चहापत्ती आहे की शेणखत आहे हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारचं चहापत्ती सारखं शेणखत कुजवा लागते आणि आपण सर्वजण कुजू शकतो घरच्या घरी. तुम्ही हे शेणखत कशापासून बनवू शकता? तुम्ही बनवू शकता हे गावरान गायच्या शेणखतापासून, म्हशीपासून, बैलाच्या शेणापासून. त्याच्यानंतर तुम्ही बनवू शकता याले बकरी, शेळी, मेंढी तुमच्याजवळ जे असेल की नाही त्याच्यापासून हे अशा प्रकारचं खत तयार करा. आणि हे खत आज जमीन मागत आहे आपल्याला, म्हणजे पोषण हेच आहे जमीनचं. आपण देऊन राहिलो टॅबलेट्स. आता जर अभ्यास करता मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल की आपली जमीन बिमार पडेल आहे. मग बिमार पडेल आहे तर तिला पोषण देऊन आपल्याला बरोबर करायला लागेल ना, की समजा तिला सलाईना लावून हे करून ते करून ते मित्रांनो जमणारच नाही ती गोष्ट. ते असं काजू, बदाम, मेवा, पिस्ता, सफरचंद, अंगूर हे अशा गोष्टी द्यायला लागतील ना भाऊ जमीनले. हे अशा प्रकारचं खत टाकून राहिले. कचरा आहे ना हा कचरा. सांगा याच्यातून जमीन पोषण कसं घेईन आणि काय घेईन आणि कसं ते झाड पोषण घेईन. आता हे पहा तुम्ही कसं आहे आणि हे पहा कसं आहे. आता तुमच्या देखातची गोष्ट आहे. आता दोन्ही गोष्टी तुम्ही हे देणं आणि हे देणं आता हे तुमच्या हातात आहे. नेमकं आता तुम्हाला हे स्वतःला समजून राहिलं की नेमकं गरज कशाची. तर आता तुम्ही येऊ शकता. हे तुम्हाला आज मी दाखवून राहिलो हे अशा प्रकारचं सोनं तयार करा. हे बघा, हे बघू शकता मित्रांनो, हे खत बघा. गरीब पोर नाही कशाला तोड, चल लाव थोडा जोर. अरे आयरा गायरा ना तू शेतकरी.